बातमी आहे ऑपरेशन टायगर संदर्भातली। शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरची आज औपचारिक घोषणा होण्याची शक्यता आहे। ठाकरे सेनेला सोड चिठ्ठी दिलेले 6ही खासदार आज फुटीची औपचारिक घोषणा करण्याची शक्यता आहे। त्यामुळे मातोश्रीला अर्थातच उद्धव ठाकरेंना धडकी भरवणारा निर्णय आज जाहीर होण्याची शक्यता आहे। बंडखोर खासदारांमध्ये संजय जाधव, भाऊसाहेब वाकचौरे, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, संजय दीना पाटील आणि ओमराजे निंबाळकर या खासदारांचा समावेश असल्याचं बोललं जात आहे। दरम्यान हे सगळे बंडखोर खासदार पत्रकार परिषदेत लोकसभा अध्यक्षांशी झालेल्या भेटीचे व्हिडिओ आणि सोबतच फोटो, त्याचबरोबर दिलेल्या पत्राची प्रत सुद्धा प्रसिद्ध करतील आणि त्याचबरोबर ठाकरे सेना सोडण्यामागची कारणं सुद्धा ते स्पष्ट करण्याची शक्यता आहे। तर आज पत्रकार परिषद होणार आहे। बंडखोर खासदार 6ही बंडखोर खासदार आज आपला निर्णय जाहीर करणार आहेत आणि सोबतच पक्षातल्या फुटीची कारणं सुद्धा स्पष्ट करणार आहेत। त्यामुळे आता बंडखोर खासदार फुटीची औपचारिक घोषणा होईल। त्यामुळे मातोश्रीला धडकी भरवणारा निर्णय आज जाहीर होण्याची शक्यता आहे। अधिकृतरित्या आज सगळं जाहीर होणार आहे। पक्षातल्या फुटीची कारणं सुद्धा ते जाहीर करतील, सोबतच फोटो व्हिडिओ सुद्धा जाहीर करण्याची शक्यता आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांच्याकडून। विशाल, शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरची आज औपचारिक घोषणा होण्याची शक्यता आहे, नेमकी कधी ही पत्रकार परिषद होईल? दीपाली, शिवसेनेकडनं ऑपरेशन टायगर हे यशस्वीरित्या झालेलं आहे। फक्त औपचारिक घोषणा याची होणं बाकी आहे। आज 6 खासदार हे पत्रकार परिषद घेत आहेत आणि या पत्रकार परिषदेमध्ये ते नेमकी काय भूमिका मांडतात हे पाहणं अधिक महत्त्वाचं असणार आहे। 3 वाजता YB सेंटर या ठिकाणी पत्रकार परिषद असणार आहे आणि या पत्रकार परिषदेनंतर ते शिवसेनेत कधी प्रवेश करणार आहे त्याच्या बाबतीत सुद्धा घोषणा जी आहे ही केली जाईल। मात्र ज्या पद्धतीनं आपल्याला पाहायला गेलं होतं गेल्या काही दिवसांपासून ऑपरेशन टायगरची चर्चा ही जोरदार रंगली होती आणि अस्तित्वात आता ऑपरेशन टायगर हे झालेलं आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडनं सुद्धा काल स्पष्टपणे याच्या बाबतीत भाष्य जे आहे ते त्यांच्याकडनं करण्यात आलेलं आहे। आज हे 6 खासदार नेमकी त्यांची काय भूमिका मांडतात हे पाहणं अधिक महत्त्वाचं असणार आहे। नेमकं उद्धव ठाकरेंना कोणत्या कारणास्तव त्यांनी सोडलेलं आहे हे पाहणं अधिक महत्त्वाचं असणार आहे। याच्या बाबतीत ते काय स्पष्टीकरण देतात हे सुद्धा पाहणं अधिक महत्त्वाचं असणार आहे। आणि ह्या 6 खासदारांकडनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या बाबतीत नेमकी काय भूमिका होती ही सुद्धा या पत्रकार परिषदेमध्ये जी आहे ही मांडली जाईल आणि या पत्रकार परिषदेनंतर ते आज नेमका प्रवेश करणार आहेत शिवसेनेत की अन्य कोणत्या दिवशी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत हे पाहणं अधिक महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे या 6 खासदारांच्या पत्रकार परिषदेकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। दीपाली, निश्चितच विशाल, त्यामुळे या पत्रकार परिषदेवर आपलं लक्ष असणारे अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।